तर मंडळी आज 5वा दिवस आमच्या ट्रिपचा बालाजीवरला. तर आत्ताच आम्ही उठलोय सगळेजण. रात्री वेळानं झोपलोय. रात्रीचा म्हणजे रात्री 1:30-2 वाजलेला आम्हाला. 1:30 वाजता आम्ही चहा पित होतो. तर आता लवकर उठून आम्ही आता ब्रश करायला लागलोय. आता वरला आम्हाला गाडी करून काही पॉईंट फिरायचे आहेत. ते पॉईंट पण तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी आम्ही रूम सोडून चाललोय. आता वरलं पॉईंट जरा फिरायचं आहे. पण वरलं फिरायचं आहे खाल्लं फिरायचं ते अजून कळणं झाले. पण कुणाचं कुणाला मिळत असतं ना, कारण वरलं थोडं बघितलं आम्ही. चांगलं मंदिर जरा खाली आहेत. आम्ही जरा त्यामुळे आम्हाला माहित आहे की वर कसं काय खाली काय जे खाली बघितलं नाही ते बघायला पाहिजे ना. बघायला पाहिजे. मग ते आता तिकडे चाललोय आम्ही त्या रूमवर. त्या रूमवर आमची लोक आहेत. तिथं जरा जाऊन चर्चा होणार. मग बघूया आता कुठलं फिक्स होते पॉईंटला जायचं ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला आमचं सगळं पूर्ण तयारी झालेलं आहे. तुम्हाला दाखवणारच आहे. आता रूमची चावी जमा करायला चाललोय. आता हे रूमचं टोकन याचं जमा करणार आणि याचं किल्ल्या जमा झाल्यानंतर याचं टोकनचं बिल काय ते ॲडव्हान्स घेतलं डिपॉझिट घेतलं भरून ते आपलं 2-3 तासानं खात्यावर जमा होतात. तर चला आम्ही निघतो. कुठले पॉईंट तुम्हाला दाखवतोच. सकाळी उठल्यापासून गाडी आणि कुठं जायचं प्लॅनिंग याच्यातच आहे. त्यामुळे चहा सुद्धा पिला नाही आम्ही. आता तर त्या आमच्या मंडळींच्या रूमकडे चाललोय आम्ही. जाताना वाटत चहा प्यात बसले बघा. सगळ्यांनी चहा पित बसल्या. सकाळी उठल्यापासून आम्ही चहा नाही. वाजले 10. सगळी चहा बिस्किट चालू आहे. त्यानंतर चहा बिस्किट करून आता गाडीत बसायचं म्हणजे. तर बघूया आता कुठल्या गाडी ठरवल्यात आणि काय केल्यात दाखवतो नक्कीच. फायनली गाडी ठरलेली आहे आणि आता आम्ही वरलं पॉईंट सोडून खाल्लं पॉईंट बघायला चाललेलो आहे. तर खाल्ली 4 पॉईंट कुठले आहेत ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर आज ट्रिपला असताना कारवार मी कसं वाटाले फिरायला 1 नंबर वाटाले. तर मंडळी बघू शकता जंगल इथे कसं आहे. तर जाताना हे बघा कशी झाडी जंगल आहे. असा ट्रिपचा आनंद घेत चाललोय मी. नागमोडी वळणे जंगल कसं आहे. धरणं पण बघू शकताय आणि रस्ता पण बघू शकता. एकदम रस्ता टकाटक आहेत. तर मंडळी आमचा पहिला पॉईंट हनुमान मंदिर ते पाहण्यासाठी आम्ही आलोय. आता आत्ताच गाडीतून उतरलोय. पण आमच्या या मंडळीने जरा गाडीचा प्रवास असला नाही. जरा उगाच उलट्या व्हायला लागल्यात म्हणून आम्ही थांबलोय. आज जाणारच आहे. तुम्हाला मंदिर दाखवतोच. जरा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघायो. हा मंदिराचा बाजूचा परिसर. इकडं आताच हनुमान मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतोच. तर आम्ही आता हनुमान मंदिरमध्ये आलोय. तुम्हाला हनुमानचं मंदिर दाखवतोच. हे बघा हनुमान मंदिर समोरून दाखवतो थोडं. हे हनुमान मंदिर. मूर्ती किती भारी आहे बघा हनुमानांची. गर्दी पण आहे. गर्दी बघा बघण्यासाठी. तर मंदिर पण एकदम छान आहे. मंदिर बघितला कसं आहे. मंदिर कसं आहे. हनुमानरायांची मूर्ती कशी आहे. मस्त आहे. तर हनुमंतरायांचं दर्शन झाल्यानंतर इथे ताक पिण्याची पण व्यवस्था आहे. हे बघा सगळ्या भाविकांना ताक वाटप पण चालू आहे. खरंच तिरुपतीमध्ये आल्यानंतर खरंच भाविकांसाठी चांगली सोय आहे. आणि कुठलं मंदिर आहे ते. हनुमंतरायांचं दर्शन झाल्यानंतर पाठीमागच्या बाजूला एक वाट आहे. ती वर बालाजीला जाते. आणि आमची मंडळी वर कुठला तर पॉईंट असेल म्हणून चालत गेल्यात पायरीवरून. आता त्यांनाच हुडकायची पाळी आल्या. हे बघा सगळी फोन लावत बसल्या पण काही ती घावणं आल्या. काय वर कुठे गेल्यात एकदमच काय कळणं झाले. आता त्यांना हुडकून आणायला पाहिजे. त्याला हुडकाय जाऊया. तर मंडळी आमचा पहिला पॉईंट फिरून झालेला आहे हनुमान मंदिर. आता आम्ही दुसऱ्या पॉईंटला चाललेलो आहे. तर
तर चला दुसरा पॉईंट कुठला आहे ते आता तुम्हाला लवकर बघायला मिळेल. तर पूर्ण तिरुपतीतून खाली उतरताना पूर्ण असा घाट सेक्शन आहे आणि घाट सेक्शन बघायला खरंच भारी वाटते. बघू शकताय. मी आलोय आता दुसऱ्या पॉईंटला राधाकृष्ण मंदिर. तर आता तिथं मला मंदिरामध्ये आत काय मोबाईल अलाउड नाही आहे वाटतं इथं, पण बाहेरून मंदिर तुम्हाला थोडं दाखवतो. हे बाहेरून असं मंदिर आहे. तर आत खूप छान आहे. आम्ही बघितले पहिला, पण आत मोबाईल जास्त अलाउड नाही आहे. बघू शकताय मंदिर असं आहे. मंदिराची ही कमान आहे. मंदिर बाहेरून तर खूप छान आहे, आतून पण त्याच्यापेक्षा छान आहे. पण मोबाईल अगोदर तर काय आत अलाउड नव्हता, पण आता काय झाले बघूया. जर मोबाईल दिला तर आतलं थोडं शूट दाखवतोच, नसेल तर इथूनच. थोडा मोबाईल अलाउड आहे, त्याच्यामुळं बाहेरून जरा मंदिरचं शूटिंग घ्यायला लागलोय. हे मंदिर बघा, छान आहे मंदिर असं. बाजूचा परिसर पण छान आहे. आत राधाकृष्ण मंदिरमध्ये आल्यानंतर ही पहिलाच बालाजी रायांची मूर्ती लागते. मूर्तीचा खूप छान आहे. मोबाईल अलाउड नाही, एवढंच असं शूट घेणार आहे मी. हे असं मंदिर, खूपच मूर्त्या छान आहेत. तर मंडळी राधाकृष्ण मंदिरमध्ये होणार आज खूप छान मंदिर आहे. आणि आत महाभारत, रामायण हे पुस्तक सुद्धा मिळतात. तुम्ही अवश्य त्या मंदिराला भेट द्या. खरंच मंदिर खूप चांगलं आहे. राधाकृष्णांचं दर्शन झाल्यानंतर बाहेर बाजूला असा उपीटचा प्रसाद मिळतोय आणि मंदिर खूपच छान आहे. बाहेरून पण चांगलं आहे, खूपच चांगलं आहे. तुम्ही एक वेळा आल्यानंतर तिरुपतीला अवश्य भेट द्या. बघा भाविकांची गर्दी आहे. मी सुद्धा प्रसाद घेतलेला आहे. चला आता मी प्रसाद घेऊन निघणारच आहे पहिल्या पॉईंटला. आम्ही बघितलं आता आमचं दुसरं पॉईंट. आता तिसरा पॉईंट कुठला आहे ते बघायसाठी चाललो आहे. कोण पॉईंट कसा आहे ते दाखवतो. आता दुसरा पॉईंट तर खूपच छान होता. मंदिर खूप चांगलं होतं बाहेरून आतून. आणि आत पूर्ण राधाकृष्णांची पुस्तकं विक्रीसाठी आहेत, लाडू आहेत, ते गोष्ट आत विक्रीसाठी आहेत. तर मंदिर खूप छान होतं. आता चाललं आहे मी तिसऱ्या मंदिरला, कपिलेश्वर. ते पण मंदिर तुम्हाला दाखवतोच. तर मंडळी आम्ही आलो आमच्या तिसऱ्या पॉईंटला, कपिलेश्वर मंदिर. तर दाखवतो तुम्हाला कपिलेश्वर मंदिर कसं आहे. कपिलेश्वर मंदिरमध्ये आलो आहे मी. आणि हे बघा एवढा उन्हासारखा पडला आहे की माकडं सुद्धा गार झाडावर असं झोपी गेल्यात. हे बघा किती झोपी गेल्यात बघा. कारण ऊन खूप आहे इकडं, भयानक ऊन लागायला लागले. अक्षरशः उन्हामुळे आम्हाला अशक्तपणा आला आहे. 4 दिवस आम्ही राहिलो, पण आम्हाला असं काही जाणवलं नाही. पण आज बाहेर पडलो फिरायला तर खरंच खूप उन्हानं अशक्तपणा आल्या झाला. तर बघा हे माकड बघा खूप उन्हानं किती ताणवलंय. हे बघू शकताय तुम्ही किती ताणवलंय. ताणवलंय, पाणी प्यायला लागले. खरंच एवढं ऊन कसं रे पडले देवा. काय कळतंय याला. बघा याला काय मागता येते का काय मुक्या जनावराला. पाणी सांडलं. हे बाटली कशाला आणूया काय. पाणी मागायला लागले आणि खूपच ताण लागलाय त्याला. ताण लागलाय, खूप लागलाय त्याला. त्याला आम्ही गार घेतले, ज्यूस घेतले. गार घेतलं पाहिजे, ते गारच पाहिजे झालं त्याला. कारण उन्हामुळे त्याला पोटात धग पडते. बघा मुख्य जनावरांना सुद्धा खूप ऊन लागायला लागले.
कारण भाई आमच्या हे बघा कार्बन महिने आमच्या दिले माकडाला पाणी पाजायला लागल्यात. हे दिवस खरं पुण्य लागणार तुम्हाला. मुक्या जनावरांना तुम्ही पाणी पाजायला लागला. ते जरा दिवस पाजवा. तर कपिलेश्वर मंदिर तुम्ही आतून बघू शकताय. हे पुरातन मंदिर आहे. त्याचं बांधकाम सुद्धा बघा कसं एकदम मजबूत टिकाऊ. म्हणजे कपिलेश्वर मंदिर खूपच छान आहे. आणि 2 मंदिर बघितलं आम्ही, त्याच्यापेक्षा हे मंदिर खूपच छान वाटते. ते तुम्हाला दाखवतो. पाणी बघा किती स्वच्छ निर्मळ आहे. हे बघू शकताय. हे डोंगर वरला भाग. पूर्ण डोंगर उतरून असं. आणि इथून आता पुढे दाखवते तुम्हाला, तिथून पाणी पडत होतं अगोदर. आता ते पाणी बंद झालेलं आहे. ते पाणी पडून याच्यामध्ये येत होतं, ते आता बंद झालेलं आहे. कारण आम्ही गेल्या वेळी येत होतो ना, तर पाणी पडत होतं. आता ते पाणी नाही आहे. खरंच मंडळी, हा पॉईंट एक नंबर आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. तर कपिलेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर बाहेरील बाजूला असं प्रसादाचं सुद्धा नियोजन आहे. बघा, प्रसाद तुम्ही बघू शकताय. लाल भात. लाल भात. प्रत्येक ठिकाणी तो भातच असते. तर प्रत्येक कुठल्याही देवस्थानला गेला तर तिथं हा प्रसाद मिळणारच. माणूस किती उपाशी राहणार नाही. खरंच इतकं सुविधा केलेल्या आहे इथं. बघायला खरंच छान वाटते. चला आम्ही प्रसाद खाऊन घेतो. तर मंडळी, कपिलेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या 4थ्या पॉईंटला. कुठलं 4था पॉईंट आहे ते बघूयाच, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, आम्ही आलो आता 4था पॉईंट बघण्यासाठी पद्मावती मंदिरला. तर हे मंदिर कसं आहे हे तुम्हाला दाखवतोच. पण इथं आत मोबाईल चालतोय का नाही हे अजून काय माहीत नाही. पण मोबाईल जर अलाउड असला तर तुम्हाला ते आतलं शूटिंग दाखवतो. मंडळी, आम्ही पद्मावती मंदिरला चाललोय. पण आमच्या लोकांची काय अवस्था झाल्या बघा. ऊन असलं बडवाले, टकले झाले. याच्यावर ऊन लय बडवा लागले. बघा की लय भयानक ऊन आहे इकडे. कसं वाटाले? गार 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 वाटाले. ऊन ऊन वाटाले. ऊन ऊन वाटत असेल. हा? गरम 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 वाटाले. असं डोसकं शिकून निघाले. एवढं भयानक ऊन आहे इकडे. हा? हे टकलं बघा आमचं. हा, काय काय वाले ऊन लय आहे. भयानक ऊन आहे. आणि डोक्याला आमच्या काय घातलंय पण नाही. सगळी चक्कीच आहे. मला जवळ असं वाटलं मंदिर. हा, मंदिर लांब आहे आणि इकडे उन्हाचा तारखा लय भयानक आहे. शपथ लय लय वाईट आहे. पूर्ण कपडे आतनं वल्ली झाले असं. एवढं भयानक ऊन आहे इकडे. टक्कर गेले त्यात. आणि केस नाहीत वर. तर काय करायचं आता. तसं अस्तर जायलाच पाहिजे आता दर्शनला. तर चला दर्शन दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, आम्ही पद्मावती मंदिरमध्ये आलोय. तर मंदिर बघू शकता तुम्ही की आत मोबाईल अलाउड नाही आहे. त्यामुळे आतलं शूटिंग काय करू शकत नाही आम्ही. बाहेरनंच तेवढं दाखवतो तुम्हाला कसं मंदिर आहे. हे मंदिर आणि आम्ही थांबलोय. मंडळी थोडी आमची दर्शन करायला गेल्यात. आम्ही थोडं सामान घेऊन बाहेर थांबलोय. बघा मंदिर इतकंच दिसतंय. आणि त्या साईडला मोबाईल अलाउडच नाही आहे. मोबाईल काउंटर गेटच्या आत करतानाच काउंटर आहे. तर मोबाईल जमा करून सोडतात. आम्ही साईडलाच बसलोय. पद्मावती मंदिर आम्ही एवढंच दाखवू शकतोय कारण मोबाईल अलाउड नसल्यामुळे. आम्ही आमच्या
चौथ्या पॉईंटचं दर्शन घेऊन म्हणजे पद्मावती मंदिराचं दर्शन घेऊन आता निघायला लागलोय. आता 5व्या पॉईंटला जाणार आम्ही. तर तो 5वा पॉईंट कुठला आहे तो नक्कीच दाखवतो. पण पद्मावती मंदिराचं आतलं शूट झालं नाही कारण मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे बाहेरचं शूट थोडं दाखवलं. तर चला आम्ही निघतोय 5व्या पॉईंटला, तुम्हाला नक्कीच दाखवतो. तर मंडळी आम्ही चाललोय आता आमच्या 5व्या पॉईंटला श्री कालाश्वर मंदिरला. तर तुम्हाला तिथे गेल्यावर मंदिर दाखवणारच आहे, पण मंदिरात जाताना हायवे कसला आहे ते पण होतो. हे बघा हायवे, 1 नंबर हायवे. दुपारचे 3-3:30 वाजल्यात आणि आता आम्ही चाललोय. ते मंदिर कधी आम्ही बघितलं नाही, आता म्हणून ते बघण्यासाठी आम्ही खास चाललोय. हे बघा तसा हायवे 1 नंबरच आहे. ते गेल्यानंतर तुम्हाला मंदिर दाखवतोच. चला म्हणून मंडळी आमची झोपी गेल्यात, सकाळी लवकर उठल्यात, कंटाळा आलाय, कारावरून आमच्या पेंगा लागल्यात, सगळ्यांनी झोप आल्या. बघा पाठीमध्ये सगळी कंटाळल्यात, आता सगळी झोपल्यात. चला मंडळी तिथे गेला तुम्हाला ते मंदिर दाखवतोच. मंडळी श्री कालाश्वर मंदिर जवळ आलेलं आहे आणि इथून दिसतंय बघा शंकर पार्वतीची मूर्ती किती मोठी आहे बघा. हे डोंगरावर जायचं आता, गाडीने शूटिंग चालू आहे. हे बघा मंदिर, मंदिर बाहेर तर खूप चांगलं दिसायला लागले. मंदिर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मंदिर जवळून दाखवणार आहे. तर मंडळी बघू शकताय मंदिर काला हा श्री, हे नाव जरा अवघड आहे, म्हणायला येत नाही. एखादा शब्द चुकला तर समजून घ्या, कारण आम्हाला इकडली काही भाषा येत नाही. आणि मंदिरचं नाव लक्षात राहण्यासारखं पण नाही आहे, एकदम अवघड आहे. तर आम्ही पोचलोय. आता या मंदिरमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तरी पण आता मोबाईल लॉकरला इथं जमा करायला लागणार आहे. पण आता जेवढं होईल तेवढं बाहेर शूटिंग करून तुम्हाला दाखवतो. पण आज काय मोबाईल नाही, कारण ड्रायव्हरने आत्ता सांगितल्यात मोबाईल अलाउड नाही, लॉकरला जमा करावा लागतोय. मग आता आतलं शूटिंग तुम्हाला दाखवता येणार नाही. तर बघूया जेवढं मिळेल तेवढं तुम्हाला दाखवतोच. तर आम्ही दर्शनाला चाललोय. तर मंडळी आमचं श्री कालेश्वरचं मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि हे मंदिर आतनं काय आम्ही दाखवू शकलो नाही, कारण आत मोबाईल अलाउड नसल्यामुळं आम्ही मोबाईल लॉकरमध्ये जमा केला. तर मंदिर खरंच खूप भारी आहे आणि बघण्यासारखं आहे. पुरातन मंदिर आहे, ते पूर्ण दगडी कोरीव कामाचं आहे. म्हणजे श्री महादेवांचं मंदिर आहे ते, एकदम छान असं मंदिर आहे. अये कसं वाटलं मंदिर अगदी छान छान बघून पारणं भेटलं. मग असं पुरातन मंदिर आहे ते, खरंच अवश्य भेट द्या. तर आम्हाला छान मंदिर, एकदम भारी वाटलं मंदिर. नंबराला उभारलेलं काहीच वाटलं नाही, इतकं छान आहे मंदिर. होय जरा गर्दी असत्या, पण दर्शन झालं आमचं मस्त दर्शन झालेलं आहे. तर मंडळी आमच्या कारभारबाईंना पण विचारूया मंदिर कसं वाटलं. कसं वाटलं कारभारबाई? लय भारी वाटलं. सगळे जे मंदिर फिरल्यात ते सगळे मंदिर लय बघण्यासारखे आहे. आणि हे मंदिर तर अगदी एकदम भारी आहे. भारी म्हणजे पुरातन मंदिर आहे. कसं भारी वाटलं ना. आता काय परतीचा प्रवास चालू होणार आहे. आणि आता मग चला तिथनं आता जायचं. आता दर्शन घेतलेलं आहे आणि अजून त्याला पाठीमागे बघू शकता मंदिर. इथून सुद्धा शंकर पार्वतीची मूर्ती दिसते. एक नंबर दिसतं. किती मोठी मूर्ती आहे बघा ती, इथून सुद्धा दिसते. आमचं गाडी पार्किंगला इथं लावल्या आणि इथून सुद्धा मूर्ती दिसते ती. तर चला मंडळी निघूया आम्ही. चला ट्रिप संपलेली आहे आमची आणि आता रेल्वे आहे आमची. तर गाडी इथं उतरून चाललो आहे आम्ही त्या जंक्शनला. तर चला आपण स्टेशनला जातो. अजून जेवण करून जायचं स्टेशनला. ट्रिपला खूप एन्जॉय केला आम्ही. तर निघतो आता आम्ही. मंडळी रेल्वेला अजून यायला आमच्या थोडा वेळ आहे. 9:09ला रेल्वे आहे, त्याच्यामुळे आम्ही सकाळचा प्रवास करून थांबलेलो आहे आणि आता जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. तरी मंडळी सगळी आमची जेवणाची आतुरतेने वाट बघायला सगळे जेवण करून आम्ही स्टेशनवर जाणार आहोत. मंडळी आता जेवण करून आम्ही जंक्शनवर पोचलोय. गाडी आमची 9:30ला आहे बरोबर. तर चला आता आम्ही चाललोय ट्रेनला. निघालो. आमच्या बालाजीची ट्रिप संपलेली आहे. परत भेटू कुठल्या ब्लॉगमध्ये.